मी आज ज्या जागेवरती उभा आहे ती जागे आहे वाघोरी गावची. वाघोरी हा जो गाव आहे हा पिसुल्ले ग्रामपंचायत जी आहे सत्तरीमध्ये, तर त्या ठिकाणी येतो. आणि ही जी जागा आहे ही व्याघ्रेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी जो व्याघ्रेश्वर आहे तो व्याघ्रेश्वर देव जो आहे तो भगवान शिवशंकराचं रूप आहे. आणि हा भगवान शिवशंकर इथले लोक मानतात की तो वाघाच्या रूपात वावरतो. आणि इथल्या सगळ्या आदिवासी आणि सर्वसामान्य लोकांची अशी श्रद्धा आहे की हा जो वाघ आहे हा देवाचा वाघ आहे, पट्टेरी वाघ आहे, त्याचं रक्षण झालं पाहिजे. आणि त्यासाठी लोकांनी असं ठरवलं होतं की त्या वाघाची हत्या करू नये, त्याची शिकार करू नये. आणि असं लोकांचं मत आहे की जर वाघ मारला तर त्या पूर्ण कुटुंबाचं, मारणाऱ्या शिकाऱ्याचं निर्वंश होईल. अशा प्रकारची एक श्रद्धा इथल्या लोकात आहे आणि त्यामुळे इथं कधी वाघाची हत्या झाली नाही. परंतु आज या ठिकाणी खाण व्यवसाय जो आहे तो विस्तारणारा तो इथं पोचला. आणि आज इथली सगळी जंगलं, इथले सगळे तळी वगैरे हे सगळे उद्ध्वस्त झालेले आहे. आणि आता या ठिकाणी जो आवाज येतोय तुम्हाला तो धबधब्याचा, हा पूर्वी धबधबा जो होता तो दुसरीकडे होता. आणि धबधब्याखाली एक गुंफा होती आणि ती गुंफेमध्ये लोक इथली वाघाची गुंफा म्हणत होते. आणि या ठिकाणी दिवसा लोक यायला धजत नसत, कारण दिवसा इथं वाघाचा संचार असतो, वाघाची डरकाळी असते. आणि इथं जी लोकांची गुरं जी आहेत ही गुरंसुद्धा इथं यायला दचकत असत. इतका हा सुंदर परिसर होता. आज हे सगळं वैभव जे आहे हे सगळं वैभव नष्ट झालेलं आहे. वाघ इथं आहे की नाही हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. परंतु एवढं मात्र खरं की या ठिकाणी जो कोसळणारा धबधबा होता तो धबधबा आज खाण कंपन्यांनी जो ओहोळ होता, पावसाळी ओहोळ जो डिसेंबर जानेवारीपर्यंत वाहत होता त्याची दिशा वळवली. आणि वळवल्या कारणाने आज हा धबधबा तुम्हाला अशा स्थितीत पाहायला मिळतो. पूर्ण हा जो परिसर होता हा जंगल समृद्ध असा परिसर होता. आणि ही जी जागा आहे ज्याला ही वाघोरेची व्याघ्रेश्वर मंदिराची जागा म्हणतात, तर ती एक देवराई. आणि या देवराईचं असं महत्त्व की या ठिकाणची वृक्षवेली, पशुपक्षी ह्या सगळ्यांना आमच्या परंपरेने लोकमानसाने त्यांचं संरक्षण केलेलं आहे. इथल्या एखाद्या झाडाला हात लावू नये किंवा ते तोडू नये, इथल्या एखाद्या पक्षाची हत्या करू नये, अशा प्रकारची श्रद्धा लोकांमध्ये होती. आणि त्यामुळे लोकपरंपरेच्या माध्यमातून लोकांनी ह्या संपूर्ण परिसराला, आज आपण ज्याला अभयारण्य म्हणतो किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणतो, तर तशा पद्धतीचं संरक्षण या परिसराला दिलं होतं. आज म्हादई व्याघ्र प्रकल्पावरून गदारोळ निर्माण झालेला आहे. परंतु आपल्याकडे पूर्वीच या ठिकाणी परंपरेने लोकांनी व्याघ्र प्रकल्पाची वाघोरे येथे निर्मिती केली होती. इथून जवळच आमच्या सत्तरीमध्ये वाघेरी नावाचा पर्वत आहे. वाघेरी म्हणजे वाघाची जागा. म्हणजे ही सगळी जी नावं आहे वाघोरे, वाघुर्मे किंवा वाघेरी ही सगळी आपणाला पट्टेरी वाघाच्या वावरण्याचं त्याच्या संचाराची माहिती देतात. आणि या ठिकाणी ओवाळे म्हणून गाव आहे, ज्या ओवाळाच्या झाडासाठी, बकुळीच्या झाडासाठी खूप प्रसिद्ध होता. तर तो गाव इथनं जवळच आहे. त्या ठिकाणी सुद्धा वाघाचा संचार जो आहे तो अजूनही लोक अनुभवतात. आणि आज दुर्दैव असं की या ठिकाणी एक सुंदर मंदिर उभं राहिलेलं आहे. ते व्याघ्रेश्वराचं मंदिर आहे. आणि खाण कंपन्याबरोबर स्थानिक लोकांनी हे मंदिर उभं राहावं म्हणून मदत केलेली आहे. पण वाईट एवढंच वाटतं की या ठिकाणी जो वाघाचा संचार होता, जंगलाचा खरा राजा होता, इथल्या परिसरातल्या लोकमनाचा जो देव होता तो आज इथं नाही. आणि इथं एक सिमेंट कॉन्क्रीटचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. संत कबीरदासांच्या शब्दात सांगायचं, मुको कहाँ ढूंढो बंदे, मैं तो तेरे पास हूँ, ना मंदिर ना मस्जिद ना काबा कैलास. असंच वाटतं. खूप वाईट वाटतं की हे जंगल, हे वैभव, हे सगळं जर टिकलं ना तर आपण सगळे सुखासमाधानाने जगू. पण माणसाने हे सगळं आपल्या हव्यासापोटी, स्वार्थापोटी जंगलं उद्ध्वस्त केली, पाण्याचे स्रोत बिघडवले. आणि आज माणसाला शुद्ध पाणी मिळणं मुश्किल झालेलं आहे. जे आफ्रिकेमध्ये सोमालियाच्या लोकांना दर आठवड्याला एक ग्लाससुद्धा स्वच्छ निर्मळ पाणी मिळत नाही. आमच्या इथल्या लोकांना ते मिळतं, परंतु ते सुद्धा हिरावून घेण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. ह्या खाणीच्या वेगवेगळ्या माध्यमातून हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे कुठंतरी ह्याच्यावरती नियंत्रण आलं पाहिजे. तेव्हाच जंगलाचा राजा वाघ आणि हे सगळं वैभव टिकून राहील. तर जेव्हा वाघाचा प्रश्न आलाय, गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वी तुमच्या गावामध्ये वाघाचं अस्तित्व मिळालं होतं, वाघाला मारलं गेलं होतं, हा एक माझा प्रश्न झालाय. याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आणि दुसरा प्रश्न असा असणार आहे की गाडगीळ अहवाल जो आता काही दिवसात येणार आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून? गाडगीळ जे डॉक्टर माधव गाडगीळ जे आहेत हे पर्यावरणाच्या क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ आहेत. आणि त्यांनी
जो पश्चिम घाटाचा अहवाल केला होता, तर त्या पश्चिम घाटाच्या अहवालात त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी वाघाचा संचार जो आहे तो मान्य केलेला आहे. आणि आता जो पुढचा त्यांचा अहवाल जो आहे तो गोव्यातल्या 105 खाणीचा त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ह्या सगळ्या परिसराचा अभ्यास केला होता. तर आमची आशा आहे, कारण हा जो माणूस आहे हा माणूस प्रॅक्टिकल माणूस आहे. जगातल्या वेगवेगळ्या परिसरात ह्या माणसाने काम केलेलं आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलोरमध्ये त्यांनी मोठ्या प्रकारचं योगदान विज्ञानाच्या आणि जीवशास्त्राच्या क्षेत्रात दिलेलं आहे. तर आमची खात्री आहे की ते माणूस जंगलं आणि जैविक संपदा आणि वावरणारे जे पशुपक्षी आहेत यांच्या अस्तित्वाची काळजी घेऊन आपला अहवाल जो आहे तो मांडतील. आणि खाणीच्या संदर्भात काही निर्बंध जे आहेत ते सध्या शहा अहवालामुळे काही निर्माण आलेले आहेत. तर आम्हाला आशा आहे की ते आणखी निर्बंध जे आहेत ते निर्बंध गाडगे समितीच्या अहवालानंतर गोव्यात लागू होणार आहे. कारण हा जो अहवाल आहे हा अहवाल करण्यासाठी गोवा सरकारने डॉक्टर माधव गाडगे यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी 105 खाणी जे आहेत त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील जीवन त्यांनी अनुभवलेले आहे. पिसुलेसारख्या गावामध्ये ते एका रात्री त्यांनी मुक्काम ठोकलेला आहे आणि रात्रीच्या वेळेला खाण व्यवसाय कसा चालतो हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या अहवालात खूप काही चांगल्या सूचना असतील अशी मी आशा बाळगतो. आणि माझी खात्री आहे की गोवा सरकारने जर प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टींचं अवलंबन केलं तर निदान पुढच्या पिढीला तरी काही जलस्रोत आणि जंगल हे शिल्लक राहील. नाहीतर उजाड ओसाड असा गोवा पुढच्या पिढीला तुम्ही देऊन त्यांचं म्हणजे त्यांच्या अस्तित्वासाठी धोका निर्माण करणार. शेवटचा प्रश्न, गाडगे अहवाल, शहा आयोगाचा अहवाल या सगळ्याची सांगड घालून महादाईचं अस्तित्व काय सांगू इच्छिता? महादाई जे आहे महादाई अभयारण्य 1999मध्ये गोवा सरकारने त्याची अधिसूचना जी आहे ती काढलेली आहे. परंतु दुर्दैव असं की त्यानंतर आलेली जी सगळी सरकार काँग्रेस किंवा भाजप असो या सगळ्या सरकारने एक खेळखंडोबा केलेला आहे गोव्याचा. आणि महादाईच्या अभयारण्याचं अस्तित्व हे गोवा सरकारने मान्य केलेलं नाही. आणि आता आम्ही अशा पद्धतीनं काम करत आहोत की लोक आहेत ह्या लोकांना आम्ही बाकीच्या ठिकाणचे म्हणजे जगभर वाळवंटीकरण कसं वाढत चाललेलं आहे ह्या सगळे नमुने आम्ही लोकांना सांगत आहे. आणि आम्हाला खात्री आहे की एक दिवस लोक पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी हव्या म्हणून आग्रहाने मागणी करतील स्थानिक लोक. आणि गाडगी अहवाल शहा आयोग ह्या धर्तीवरती मला असं वाटतं की महादाई अभयारण्य जे आहे ह्या महादाई अभयारण्याच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून गोवा सरकारला निश्चित पावलं मारावी लागतील. कारण आपली जी न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था त्यांच्या मानगुटीवर बसून हे सगळं करून घेणार आहेत. आणि ती मला आशा आहे, कारण महादाईचं अस्तित्व जर सुरक्षित राहिलं तर निश्चितपणे म्हणजे आपण आज गोवा सरकार कर्नाटकाने कळसा भांडोरा प्रकल्प जे आहे त्याचं काम चालवलं म्हणून भांडण करत आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका घातली होती. त्याशिवाय वॉटर ट्रायब्युनलसमोर तो प्रश्न आहे अजूनही सुटलेला नाही. तर कर्नाटकाचा दावा असा आहे की तुम्ही तुमची महादाई जी नदी आहे ती सुरक्षित ठेवलेली नाही, खाणीमुळे तुम्ही ते उद्ध्वस्त केलेले आहे, तुम्हाला हक्क नाही ह्या सगळ्या गोष्टीसाठी, असं सातत्याने कर्नाटक पाठपुरावा करत आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती गोवा सरकारवरती सुद्धा यापुढे जबाबदारी येणार आहे की आपण हे जर रक्षण केलं नाही, संरक्षण केलं नाही तर पाण्याचा प्रश्न जो आहे ते दुर्भिक्ष वाढत जाणार आहे. आणि त्यामुळे शेवटी त्यांना ते मान्य करावं लागेल महादाई अभयारण्याचं अस्तित्व. सर, ज्याप्रमाणे नर्मदा बचाव अभियान झालं, तुम्हाला काय वाटतं की महादाई बचाव अभियान पण सुरू होतं मध्यंतरी काहीतरी काही कारणास्तव ऐकू येत नाही सध्या, तुम्हाला कितपत वाटतं की न्यायालयीन लढाई, राजकीय लढाई त्याचबरोबर अशा प्रकारचं महादाई बचाव आंदोलन परत सुरू करावं? महादाई बचाव अभियान जे आहे हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आता महादाई बचाव अभियानाने जी याचिका दाखल केलेली आहे ती सर्वोच्च न्यायालयात सध्या आहे. आणि त्या संदर्भात अजूनही सर्वोच्च न्यायालयाने जो अंतिम निर्णय आहे तो दिलेला नाही. त्यामुळे आम्हाला आशा आहे की सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने ह्या संदर्भात जर कर्नाटकाला दणका दिला तर ते निश्चित म्हणजे महादाई बचाव अभियानचा विजय ठरेल. आणि आमचे जे वकील आहे भवानी शंकर गडणीस, तर ते हा जो मुद्दा आहे तो दिल्लीत त्यांनी लावून धरलेला आहे. तर महादाई बचाव अभियानाचं कार्य हे चालू आहे. फक्त असंच गेल्या 1-2-3 वर्षातनं आम्ही या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. कारण प्रेस कॉन्फरन्स घेण्याऐवजी आम्ही ठरवलं की हे जे काम आहे ते शांतपणाने करून एक न्यायालयामध्ये आम्हाला विजय मिळणार आहे अशी आमची खात्री आहे.
कारण या संदर्भात आम्ही गोमंतकात लोकजागृती आहे, ही लोकजागृती विशेषतः बहुतांश भागामध्ये आम्ही केलेले आहे. त्यामुळे हे जे काम आहे ते नर्मदा बचाव अभियानाच्या धर्तीवरतीच चालू आहे. परंतु सध्या ह्या संदर्भात न्यायालयीन याचिका असल्याकारणाने ह्या संदर्भात आम्ही प्रेस कॉन्फरन्स किंवा ह्या संदर्भात जास्त वाच्यता केलेली नाही. पण आम्ही आशावादी आहोत, कारण सध्या गोवा सरकारने वॉटर ट्रायब्युनलची मागणी केलेली आहे आणि वॉटर ट्रायब्युनलकडे हा विषय आहे आणि वॉटर ट्रायब्युनल कार्यरत नव्हतं. ते गेल्या 1-2 महिन्यापासून चालू झालेलं आहे आणि दुर्दैव असं की नव्या सरकारने मागणी केल्यानंतर त्यांना कार्यालय दिलेलं आहे. म्हणजे केंद्र सरकार तंटा सोडवण्यासाठी नियुक्त करते लवाद, पण त्या लवादाला म्हणजे त्याचं काम सुरू करण्यासाठी त्यांनी जवळजवळ 2 वर्ष कार्यालय दिलं नव्हतं. म्हणजे अशा प्रकारचा कारभार जो आहे तो भारत सरकारचा चाललेला आहे. आंधळदट आणि कुत्रं खातं अशा प्रकारची स्थिती गोव्यामध्ये आणि केंद्रात निर्माण झालेली आहे. तर आम्ही नेहमी आशेवरती आम्ही जगत असतो की महागाईचा प्रश्न सुटेल आणि आमच्या गोव्याचं भवितव्य सुदृढ होईल.